हाय फ्रेंड, तर आजचा डे 19 वर्कआउटला सुरुवात करूया वॉर्मअप करूया 10 ते 15 मिनटं स्टार्टिंगचे. वॉर्मअप अशा पद्धतीने करायचं आहे की आपली बॉडी जे आपल्याला म्हणजे फुल एक्सरसाइज ते होऊ शकते. असं वॉर्मअप करायचं आहे जेणेकरून आपले हातपाय सगळे असे एक्सरसाइजला रेडी राहिले पाहिजे. त्यानंतर साईड टू साईड वर्कआउट, साईड टू साईड टो टच या पद्धतीने 20 ते 25 मारण्याचा प्रयत्न रेग्युलर. त्यानंतर अल्टरनेट टो टच हे सुद्धा 20 ते 25 मारण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर सूर्यनमस्कार तुम्ही करायचं आहे, सूर्यनमस्कार स्किप केलं आहे. त्यानंतर साईड टू साईड टो टच सिटिंग आसनामध्ये हे 25 आणि 30 मारण्याचा प्रयत्न करायचा स्टार्टिंगला. त्यानंतर अल्टरनेट टो टच हे सुद्धा 40 ते 50 मारण्याचा प्रयत्न करायचा आपल्याकडून शक्य होईल तेवढं. त्यानंतर तिथली आसन सुद्धा 2 ते 3 मिनटं करायचं आहे. त्यानंतर अर्धमचिंद्रासन या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अर्धमचिंद्रासन फुल बॉडी स्ट्रेट व्हायला पाहिजे कमरेतून. या पद्धतीने हे सुद्धा 2 ते 3 वेळेस करायचे आहे. त्यानंतर गोमुखासन हे सुद्धा 2 ते 3 वेळेस करण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर मंडूकासन, मंडूकासनला श्वास आत बाहेर 2 ते 3 वेळेस करण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर मागे टाचीला पाय लावण्याचा प्रयत्न. त्यानंतर पायाचे व्यायाम अप डाऊन, त्यानंतर सर्कल आणि त्यानंतर सायकलिंग. हे कमीत कमी 1 ते 2 मिनटं कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर मर्कटासनचे प्रकार 3. रिलॅक्सेशनसाठी मर्कटासन खूप फायदेशीर ठरतं. या पद्धतीने मर्कटासनचा 3रा प्रकार. त्यानंतर ब्रिज करण्याचा प्रयत्न करायचा आहे. 4 ते 5 वेळेस करण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर चक्रासन स्टेबल राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. या पद्धतीने. त्यानंतर सर्वांगासन, त्यानंतर गुडघ्याला डोकं लावण्याचा प्रयत्न करायचा आहे या एक्सरसाइजमध्ये. त्यानंतर अप्पर साईड वर्कआउट लास्टला. या पद्धतीने फुल बॉडी स्ट्रेच होण्यात मदत होते. आपण वर्कआउटच्या शेवटी स्ट्रेचिंग करत असतो, म्हणजेच आपल्या बॉडीला फुल असं स्ट्रेच झालं की बॉडी पण जास्त येत नसतो. त्यामुळे लास्टला स्ट्रेचिंग घेत असते, म्हणजेच हे अप्पर साईड वर्कआउट. तुम्ही बघू शकता फुल बॉडी स्ट्रेच होते. जे हातपायमध्ये आकडतात आपण एक्सरसाइज वर्कआउट करताना, ते आपल्याला स्ट्रेचिंगमध्ये पूर्ण त्याचं स्ट्रेच होऊन जाते बॉडी. त्यानंतर कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी आणि त्यानंतर ओंकारचा जप आणि लास्टला ध्यान. या पद्धतीने आजचं 19 म्हणजे 19 डेचं वर्कआउट आपण कंप्लीट केलं आहे. तर भेटूया नेक्स्ट वर्कआउटला. थँक्यू.